अमृतसरनंतर आपण निघालेलो आहे राजस्थान, सुरत आणि सुरत मार्गे आपण जाणार आहोत आपल्या गावाकडे. पण आता बघा, त्याच्या अगोदर आपण आलो आहे आता जोधपूरमध्ये. जोधपूरमध्ये काय आहे, जोधपूरमध्ये बघा आपली गाडी इथं पार्क केली आपण. आणि हे समोर जे दिसतंय का, जोधपूर हे प्रसिद्ध कायसाठी माहिती, किल्ल्यांसाठी. मेहरानगड म्हणून आहे हा पहा, मेहरानगड. मेहरान म्हणजे सूर्य आणि सूर्याचा गड असं त्याचा अर्थ होतो. मंडळी पहा, हे काय आहे, आपण जयपूरला जशी पिंक सिटी पाहिली तशी पहा आता ही कुठे माहिती का, जोधपूरला ब्ल्यू सिटी. अरे काय एका एका शहराचं नाव असतंय. आणि ते समोर पहा गुलाब मेहर. आणि ही पहा पूर्णच्या पूर्ण कशी तुम्हाला आहे ना सुंदर वाटते बघा. ही पिंक नाही, ब्ल्यू सिटी. आणि ब्ल्यू सिटीच्या वरती हा मेहरानगड. वा सुंदर दिसतंय बघा. आणि एक तुम्हाला दाखवू का, अजून एक थांबा फक्त बरं का, एक सेकंद. चोपडाची शादी झाली, लग्न झालं होतं कुठं, त्या बघा त्या चित्रलगा असा काहीतरी गड त्याचं नाव आहे बघा. इथं प्रियांका चोपडाचं लग्न झालं होतं. म्हणजे किती वास्तू कसली असणं खतरनाक पहा तुम्ही. आणि हे पहा मस्तच्या मस्त तुमची सिटी, ब्ल्यू सिटी. पिंक सिटी झाली जयपूर, ब्ल्यू सिटी जोधपूर. आणि त्याची ओळख असला हा किल्ला. हे परदेशी पर्यटक जवळपास 350 रुपये तिकीट आहे. आणि परदेशी पर्यटक पण खूप दिसतात. जबरदस्त आहे. कसं काय वाटतंय मंडळी ब्ल्यू सिटी, कसं काय वाटतंय हा मेहरानगड, एक नंबर मेहरानगड. आणि त्याच्यापेक्षा अजून सुंदर वाटते खाली जे कलरफुल केले ना, वा हे ब्ल्यू सिटी काय मस्त वाटतंय ह्या किल्ल्याच्या पासून. मंडळी किल्ला पाहून झाला, सुंदर किल्ला आहे. आता निघालोय आपण पहा परत. पण उष्णता मात्र भयानक आहे. वा भयानक म्हणजे ना, ही राजस्थान आणि हे जोधपूरच. हा जोधपूर डेंजर उष्णता आहे. दम निघत नाही बाहेर अक्षरशः. असं वाटतं आता लगेच ताबडतोब आपलं निघावा. आता आज जाऊन पहिलं AC लावू या गाडीमध्ये, कारण हे राजस्थान सोप्पा विषय नाही आहे. ठीक आहे, किल्ला सुंदर आहे, मागचा परिसर सुंदर आहे. हे पहा इकडं सुंदर आहे. हे ते तुम्हाला पहिलं नाही का आलेलं दाखवलं होतं पहा, प्रियांका चोपडाचं लग्न झालं होतं तिथं. त्याला चित्रगड का काय असं नाव आहे त्याचं. तिथं प्रियांका चोपडाचं लग्न झालं होतं. आपल्याला नव्हतं त्यावेळेस आमंत्रण दिलेलं आहे ना गबोस साहेब, तुम्हाला होतं आमंत्रण लग्नाचं. आणि हा किल्ला